जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, डेअर MPSC या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आगामी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेबाबत बऱ्याच जणांचे मेसेज कॉल आलेले आहे, बऱ्याच जणांच्या भेटी पण झालेल्या आहे की येणाऱ्या दिवसामध्ये नियोजन कसं असलं पाहिजे, कारण की मेहनत खूप केलेली आहे आपण आणि बऱ्याच गोष्टी अशा राहतात की या दिवसामध्ये जर त्याची योग्य प्रॅक्टिस नाही केली तर आपला रिझल्ट जो आहे तो 1-2 मार्कांनी राहू शकतो, राहिलेला पण आहे। जसं तुमचं आहे तसं माझं पण झालेलं आहे। ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करत आहे त्याच पद्धतीतून मी सुद्धा अभ्यास केलेला आहे। नेमक्या कोणत्या चुका माझ्या झालेल्या होत्या किंवा इतर मुलांच्या झालेल्या आहेत आणि त्यातून त्यांचे रिझल्ट गेलेले आहेत, त्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। एक गोष्ट केव्हाही लक्षात ठेवायची, तुम्ही जेव्हा केव्हा कोणत्याही व्यक्तीकडून तुम्ही जेव्हा मार्गदर्शन घेता, आपण एकतर जो व्यक्ती सक्सेस झालेला आहे, ज्याने पोस्ट काढलेली आहे त्याचं मार्गदर्शन घेतो, किंवा एखादा व्यक्ती असेल की जर त्याची एखादी पोस्ट काही मार्काने गेली असेल है ना, मग त्याचा रिझल्ट जर गेला असेल थोडाफार, तर आपण त्यानुसार सुद्धा त्याचं मार्गदर्शन घेणं फार गरजेचं राहते। कारण की त्याची पोस्ट का गेली ते कळणं फार गरजेचं असते। बरेच टीचर वर्ग राहतात की जे शिकवतात ते शिकवल्यानंतर म्हणजे टीचिंग वगैरे क्लास घेतात, त्या ठिकाणी त्यांचे रिझल्ट आहे ते मेन्सला क्वालिफाय होतात, इंटरव्ह्यू देतात, पोस्टपर्यंत पोहोचतात आणि आपले स्वतःचे कोचिंग क्लासेस टाकतात। त्यांचं पण गायडन्स घेणं फार गरजेचं आहे, कारण की त्या पदापर्यंत पोहोचण्याकडे त्यांना ज्या अडचणी आल्या त्यासुद्धा आपल्याला माहीत करणं फार गरजेचं असते। त्याचबरोबर जे लोक सक्सेस झालेले आहे, ज्यांनी क्लास 2 क्लास 1च्या पोस्ट काढलेल्या आहे, त्यांनी त्या पोस्ट कशा काढल्या ते सुद्धा माहीत करून घेणं फार फार गरजेचं आहे। म्हणजे दोन्ही आपल्याला MPSC जी आपली एक नाणं आहे आणि त्याची एक म्हणजे पोस्ट निघणं ही एक बाजू आणि पोस्ट न निघणं ही दुसरी बाजू असं आहे, आणि हे नाणं तुमच्या हातात आहे। तर तुम्हाला कसा अभ्यास करायचा, तुम्हाला कसं मार्गदर्शन घ्यायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला ठरवायच्या असतात। आता येणाऱ्या आगामी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी फार कमी दिवस राहिलेले आहे, मोजके 20 ते 25 दिवस आहे। त्या दिवसामधलं कसं नियोजन असलं पाहिजे, त्याचबरोबर कोणत्या गोष्टी टाळाव्यात अभ्यास करताना किंवा पेपर सॉल्व करताना, या सर्व बाबी ज्या आज आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, दिवस फार कमी आहे, त्यामुळे पूर्णतः वाह्यातपणा सोडून द्या आणि प्रामाणिकपणे अभ्यास करा। कमी दिवस आहे बरं, फार कमी दिवस आहे, त्यामध्ये सोशल मीडिया असेल तुम्ही पूर्णपणे बंद करा। काही एक विषय नाही, जर तुम्ही 25 दिवस त्या सोशल मीडियापासून दूर राहिले तर बेस्टच राहील। फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा सर्व बंदच द्या करून सर्रास, काही एक गरज नाही। असेल तर कामापुरतंच यूज करा त्याचा। त्याचबरोबर आहे अभ्यास करत असताना बऱ्याच लोकांचं कसं आहे, आता तुम्ही 2-3 वर्ष झाले अभ्यास करून राहिले, परंतु ती एक सवय होऊन गेलेली आहे, अभ्यास तुमची सवय होऊन गेली। तुम्ही सकाळी उठले, 5 वाजता उठले, फ्रेश झाले, लगेच 6 वाजता लायब्ररीमध्ये गेले, लगेच तिकडे नाश्त्याच्या टाईमपर्यंत 9 वाजेपर्यंत अभ्यास केला, नाश्ता पाणी केला, पुन्हा 12 वाजेपर्यंत अभ्यास, जेवण खावण केलं, पुन्हा अभ्यास, पुन्हा चहा पाणी, पुन्हा अभ्यास। म्हणजे तुम्हाला वाटत आहे अभ्यास सुरू आहे म्हणून आपला कंटिन्यू, मी सकाळी 6 वाजता लायब्ररीत जातो, रात्री 11 वाजता घरी येतो, है ना। तुम्ही एक स्वतःला सवय करून घेतलेली आहे अभ्यासाची। परंतु काही गोष्टी असतात की म्हणजे आता आपण 26 फेब्रुवारीचं काय आपलं युद्ध आहे, तर युद्धाच्या तयारीच्या अगोदरच्या दिवसामध्ये थोडंसं प्लॅनिंग वेगळं असलं पाहिजे। ती सवय तुम्ही थोडीफार आता सोडून काहीतरी वेगळं प्लॅनिंग केलं पाहिजे, जेणेकरून आपण म्हणजे MPSC कंबाईनमध्ये जेवढे काही 100 प्रश्न असतात ते आपल्याकडे येणारे तीर आहे, बाण आहे, तर त्या बाणाची ढाल आपल्याला या दिवसामध्ये जे आहे ते एकदम कडक ठेवायची असते, एकदम तयार करायची असते। मग हे काम केव्हा राहील, या 2-3 वर्षाचं नाही, तर येणाऱ्या 20-25 दिवसात ते काम राहते मोजकं। म्हणजे एक्झाममध्ये आपण एक्झाम देतो तरी आपल्याकडून काही बऱ्याचशा चुका होतात। म्हणजे एवढा चांगला अभ्यास 2 वर्ष झाले अभ्यास करून राहिला, त्याची चांगली लायब्ररी आहे, त्याची चांगली पुस्तकं आहे, चांगला क्लास आहे, तरी 1 मार्काने राहिला, 2 मार्काने राहिला, असं का होते? तर या 2 वर्षात काही नसते, या 25 दिवसाचं प्लॅनिंग तुमच्याकरता फार फार महत्त्वाचं असते। त्याचबाबत आपण थोडक्यात बोलूया, म्हणजे या दिवसामध्ये थोडक्यात अभ्यास कसा केला पाहिजे आणि ॲक्च्युअली ज्या दिवशी तुमचा पेपर आहे त्या दिवशी, पेपरच्या दिवशी कोणत्या तुमच्या चुका टळल्या पाहिजे। बऱ्याचशा सिली मिस्टेक होतात बरं, सोप्या गोष्टी चुकल्या की तुमचा रिझल्ट गेला म्हणून समजून घ्या तुम्ही। सोपी जर गोष्ट चुकली तुमचा रिझल्ट जाणार म्हणजे जाणारच, आणि असं झालेलं आहे। येणाऱ्या त्या आता मागं जे आपली राज्यसेवेची एक्झाम झालेली आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे किंवा त्यांच्या अनुभवून त्यांनी सांगितलेलं आहे की येणारे प्रश्न कसे का चुकून जातात आणि कसा रिझल्ट निघून जातो। तर मी तेच बाब तुम्हाला सांगत आहे या व्हिडिओतून। आपण पहा विद्यार्थी मित्रांनो, आपले 7 सब्जेक्ट आहे, 7 सब्जेक्ट आहे। येणाऱ्या या 25 दिवसाचा आपण कसा अभ्यास करायला पाहिजे ते एक बाब लक्षात घ्या। 7 सब्जेक्ट आहे,
तुम्ही डेली अभ्यास करणारे दोन सब्जेक्ट आपल्याकडे, मॅथ, रिजनिंग. त्यामध्ये तुम्ही रिजनिंग चांगलं करून ठेवा. मॅथचे जे जे टॉपिक आहे, जे जे नेहमी टॉपिक विचारले जातात तेच करायला लागेल. तर ज्यांचं मॅथ रिजनिंग दोन्ही चांगलं असेल त्यांनी ते कंटिन्यू करा. त्याचं रिजनिंग एकदम बेस्ट करून ठेवा, कारण की 10 ते 12 प्रश्न रिजनिंगवर राहतात आणि 3 ते 4 प्रश्न आपल्याला कशावर राहतात, मॅथवर राहतात. त्याचबरोबर चालू घडामोडीचं नावच चालू आहे. त्याच्यामुळं आता सध्याचा ट्रेंड पण वाढलेला आहे. बरोबर, 17 मार्कासाठी ते चालू घडामोडी विचारले जातात आणि येणारे प्रश्नसुद्धा करंटच्या रेफरन्स घेऊनच राहतात. बाकी कोणतेही असो, भूगोलाचे असो, इतिहासचे असो, इकॉनॉमिकचे, पॉलिटिक्सचे. घटनादुरुस्ती तिकडे झाली, इकडे आपल्याला प्रश्न येतो, म्हणजे करंट रिलेटेड राहते. तर 30 मार्क जे आहे याची प्रॅक्टिस तुम्हाला 25 दिवसामध्ये रोज करायची आहे ना. एक दीड तास रोज करायची आहे. म्हणजे काय, मॅथ, रिजनिंग आणि चालू घडामोडीचा अभ्यास रोज करायचा आहे. त्यामध्ये सुद्धा आता भारूड वाचण्यात काही मजा नाही आहे ना. तुमच्याकडे जर वार्षिकी असेल किंवा जे तुम्ही अंडरलाईन केलेलं असेल तोच भाग वाचणं गरजेचं आहे. नाहीतर मग नवीन पुस्तक घेतो आम्ही, आता जातो मार्केटमध्ये आणि एक वार्षिकी आणतो, धप्प त्याला सॉल्व करतो किंवा ते वाचतो, तसं चालणार नाही. तुम्ही आतापर्यंत जे वाचलेलं आहे, जे अंडरलाईन केलेलं आहे तेच तुम्हाला वाचणं फार फार गरजेचं आहे. नवीन आता काही वाचू नका, कृपया वाचू नका. एक जरी शब्द तुम्ही नवीन तुमच्या हाताखालून गेला तर तुम्हाला थोडंफार आपण वेगळ्या दुनियेत जातो. मग अरे हे तर मी वाचलंच नव्हतं, हे झालं असतं तर कसं. जे आहे ते आहे, कारण की 100 मार्काचा प्रश्न आहे आणि 100 मार्काचा प्रश्न म्हणजे पेपर आहे आणि कधीही टोटल आउट मार्क कोणी काढू शकत नाही. रिझल्ट कुठपर्यंत गेलेले आजपर्यंत 45, 50, 55 सफिशियंट आहे. 55 SOST आहे, 55-50 आणि 45 ते 50च्या दरम्यान आपली PS आहे. मग 100 पैकी आपल्याला फक्त 45च मार्क कमवायचे आहे. ही एक बाब लक्षात घ्या. मग अभ्यासामध्ये त्याचं कसं आपण ते इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे ही एक बाब तुमच्या ध्यानात आली पाहिजे. हे 2 सब्जेक्ट जे आहे, कारण की हे 2 सब्जेक्टमध्ये आपल्याला आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे, नाही तर तुम्हाला सर्व काही सांगितलं असतं. ओल्ड स्टुडंट आणि नवीन स्टुडंट यांच्यामध्ये बरेचसे तफावत राहते. जुने विद्यार्थ्यांच्या ज्या म्हणजे विकनेस आहे त्या नवीन मुलं काय करतात, म्हणजे त्यांचे स्ट्रॉंगनेस बनवतात. तेव्हा ते नवीन मुलं का बरं लागतात, तर जुने विद्यार्थी ओळखून घेतात. जुने विद्यार्थ्यांचं मॅथ, रिजनिंग कमजोर आहे, सायन्स कमजोर आहे, करंट कमजोर आहे, ते भरपूर सारं मग आमची इकॉनॉमिक्स विचार, इतिहासचा कोणत्या प्रश्न विचार, हे विचार. नवीन मुलं काय करतात, त्यांच्या विकनेसवर काम करतात, म्हणून नवीन मुलांचे रिझल्ट येत आहे. आणि जुनी मुलं नाही तेच धरून बसतात, नाही भूगोल, सौदी सर, नाही हे लक्ष्मीकांत, हे 3-4 विषयामध्ये ते आपलं गुंडाळून बसतात. त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला तो सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मॅथ, रिजनिंग आणि करंट अफेअर तुम्ही डेली केलं पाहिजे आणि एक्झाम ओरिएंटेड केलं पाहिजे. तुमच्याकडे 17, 18 आणि 19 किंवा 18, 19, 20च्या तिन्ही वर्षाच्या ज्या आहे कंबाईनच्या प्रीच्या तिन्ही ज्या एक्झाम झालेल्या आहे आपल्या, त्या असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर राज्यसेवेचा आता झालेला पेपर जो आहे तो सुद्धा असणं गरजेचं आहे, कारण की राज्यसेवेचा आता जो पेपर होता त्यामध्ये गुगली वगैरे काही नव्हतं, परंतु प्रश्न कसे सेट केलेले आहे, योग्य, अयोग्य, बरोबर, पर्याप्त उत्तरापैकी वरील अचूक, चूक, हे शब्द मुलांनी फार चुकवलेले आहे. 2-3 मार्क तुमचे गेले की तुम्ही फसले. नाही येत रिझल्ट, खरंच येत नाही, कारण की येणारे जर प्रश्न तुमचे चुकले तर कसा काय रिझल्ट येणार आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, बरं ते नंतर घेऊ. अगोदर तुम्हाला अभ्यास या 25 दिवसाचा प्लॅनिंग सांगून देतो. रोज तुम्हाला मॅथ, रिजनिंग आणि करंट अफेअर करायचा आहे आणि रोज किंवा तुम्ही वाटून घ्या किंवा रोज एक सब्जेक्ट कंटिन्यू करायचा. तुम्हाला 4-5 दिवस वाचायचा आहे, तो करू शकता, किंवा 4-5 दिवसामध्ये 2 सब्जेक्ट घेऊन तुम्ही करू शकता. सपोज पॉलिटी आणि हिस्ट्री आता मी आजपासून सुरुवात केली तर 5 दिवस माझा तो चालला पाहिजे, दोन्ही अल्टरनेट. म्हणजे सकाळी 2 वाजेपर्यंत जे आहे मी पॉलिटी वाचलं, नंतर 2 नंतर जे आहे 7-8 वाजेपर्यंत मी हिस्ट्री वाचलं आणि संध्याकाळी पुन्हा मॅथ, रिजनिंगची किंवा दुपारी सुद्धा मॅथ, रिजनिंगची प्रॅक्टिस केली. त्याचबरोबर आयोगाची प्रश्नपत्रिका सुद्धा बघणं फार गरजेचं आहे, कारण की प्रत्येकाला एक गुरु असला पाहिजे असं म्हणते आहे ना. गुरु असला पाहिजे. त्या गुरु सांगतात, कारण की देवाला सुद्धा गुरु होता. श्रीकृष्णांना संदीपात नावाचे गुरु होते, त्यांनी सुद्धा गुरु केलेला होता. मग आपल्याला सुद्धा गुरु असणं फार गरजेचं आहे, कारण की गुरुच आपल्याला मार्गदर्शन योग्य देत राहते. आपले गुरु कोण आहे, MPSCचे मेन आपले गुरु आहे त्यांच्या आतापर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिका, तेच आपल्याला सांगतात. म्हणजे ते आपले गुरु आहे. एक बाब लक्षात घ्या, ते आपले द्रोणाचार्य आहे, आपण एकलव्य आहे. ते जरी आपल्याला सरळ मार्गदर्शन करत नसले तरीही लपू चोरू आपल्याला त्यांचं बघावं लागते आहे ना. आणि आपल्याला एकलव्य बनणं फार फार गरजेचं आहे. तर त्याकरिता त्यांच्या आयोगाच्या आतापर्यंत आलेले सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत, सर्व नाही, मी तर म्हणतो तुम्ही 17, 18, 19, 20च्या जरी बघितल्या तरीही त्याच्यानुसार तुमचा अभ्यासाचा जो आहे सध्याचा ट्रेंड, म्हणजे आता सध्या 25 दिवसामध्ये तुम्हाला एकदम काय मिळेल, मग असं रसमलाई मिळेल. एकदम जे आयोग काय फोकस करते तेच ते तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा.
त्यामधून, आणि मग तुमच्या नोट्स असेल त्या तुम्ही वाचायच्या, तुम्ही पुस्तकामध्ये ज्या अंडरलाईन केलेल्या आहेत त्या वाचायच्या, आणि आयोगाची प्रश्नपत्रिका बघायच्या. या टॉपिकवर प्रश्न आहे, तो टॉपिक आपला क्लिअर आहे का, एक भाग आहे. मी अगोदरही सांगितलं तुम्हाला 100% अभ्यास मुळीच करायचा नसतो. 100 पैकी 50 मार्कावर आपला रिझल्ट लागतो आहे ना. जर 100 बाण जर MPSC फेकत असेल तर आपल्याला किती फक्त 100 अडवायचे आहे, 50 अडवायचे आहे, आणि 50 जे आहे ते वॉश आउट करायचे आहे. मग याचा अर्थ आपल्याला कमीत कमी मार्क घ्यायचे आहे. तर एक्झाम ओरिएंटेड सध्या अभ्यास असणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही 5 दिवसामध्ये 2-2 सब्जेक्ट घ्या, अल्टरनेटिव्ह करून वाचत असते, नंतर पुन्हा 2-2 सब्जेक्ट घ्यायचे, पुन्हा 2-2 सब्जेक्ट घ्यायचे, किंवा कंटिन्यू, किंवा 5-5 दिवस तुम्ही जर एक सब्जेक्ट वाचला, पुन्हा त्याची रिव्हिजन पण कंटिन्यू ठेवायची, त्या सब्जेक्टची रिव्हिजन कंटिन्यू ठेवायची. मग म्हणजे हिस्ट्री घेतला, पॉलिटी घेतला, इकॉनॉमिक्स घेतला, सायन्स घेतला, असं चालवायचं, आणि त्याची जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही त्याची रिव्हिजन पण करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर आयोगाच्या प्रश्नपत्रिका पण करणं गरजेचं आहे. नवीन काही वाचू नका, कोणाची नोट्स घेऊ नका. माझं असं म्हणणं असेल डिस्कशन पण सध्या थांबून द्या, काही गरज नाही डिस्कशनची वगैरे, सध्या तरी गरज नाही आहे. कारण की डिस्कशनमध्ये एखादा तुमचा वेळ पण जातो त्यामध्ये, आणि आता काय डिस्कशन करणार आहे, अभ्यासाची वेळ आहे आता, है ना. आता प्लॅनिंग स्वतःचं असू द्या, स्वतःच काहीतरी करा, दुसऱ्या मागे लागू नका. तेच म्हणजे स्वतःच्या भरोशावरची एक्झाम आहे, स्वतःवर राहा आणि स्वतःच ती एक्झाम द्यायची आहे. आता येणाऱ्या पेपरमध्ये कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे त्याबाबत थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. पहा, तुमच्याकडे जसा पेपर आला, किंवा तुम्ही आता जरी पेपर सॉल्व्ह करत असाल, रोज एखादा पेपर राहतो, आपण म्हणजे एक तर टेस्ट सिरीजचा राहतो, आपल्या पण टेस्ट सिरीज आहे, टार्गेट कंबाईनच्या मी टेस्ट सिरीज वगैरे दिली आहे मुलांना, खूप सारा फायदा होत आहे. राज्यसेवेमध्ये सुद्धा खूप सारे प्रश्न आले त्यातून, ते राहते आमचं, म्हणजे जवळपास नियोजन कसे प्रश्न विचारतात त्या धर्तीवर प्रश्न टाकतो आपण टेस्ट सिरीजमध्ये. त्या टेस्ट सिरीजचा बऱ्याच मुलांना फायदा झालेला आहे आपल्या डिअर MPSC टेलिग्राम चॅनलवर पण त्या टेस्ट सिरीज दिलेल्या आहे बहुतेक मी, किंवा मी टाकून देईल, तुम्ही एकदा त्या बघून घ्या. तर जर आयोगाचा पेपर आपल्यासमोर जेव्हा पेपर येतो, शांत चित्त राहायचं. अगोदर काही गरज नाही, म्हणजे 11 वाजता जरी पेपर असला आपला तर आपण 10:30 वाजेपर्यंत वाचत राहतो, काही एक गरज नाही. 2 वर्ष आपण काय केलेलं आहे, ठीक आहे, त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला 1 तासात मिळणारच राहते. तर काही गरज नाही, दिवस म्हणजे सकाळी तुम्ही रिव्हिजन केली चालते. तुम्ही सकाळी उठले 7-8 वाजता, वाचलं थोडंफार, कारण तुमच्या शॉर्ट नोट्स राहतात, मायक्रो नोट्स, त्या एकदा वाचून जायचा. सणवाळ्या वगैरे राहतात बऱ्याचशा, काही ट्रिक्स वगैरे राहते, त्या वेळेवर वाचून जायचं. पंचवार्षिक योजना झाली, जनगणना झाल्या, या बाबी वाचून जायच्या वेळेवर. जे तुम्हाला कठीण जाते ना त्या गोष्टी वाचून जायच्या आपण अगोदरच्या दिवशी, त्या लिहून ठेवायच्या आजोबाजू, काय मला रिव्हिजन करायची आहे. वनाचा चॅप्टर असेल, जनगणनेचा असेल, पंचवार्षिक योजना असेल, तिकडे इतिहासामध्ये थोड्याफार राहते, काही क्रांतिकारी संघटना राहते, त्यांचे कुठे स्थापन झाली, त्यांचं जे आहे स्थापना कुठे झाली आणि कोणत्या वर्षी झाली, तो भाग राहतो. त्याचबरोबर पॉलिटीमधले सुद्धा राहते, काही घटना दुसऱ्या राहते, काही क्रम राहते. या बाबी ज्या आहेत त्या वेळेवरच करून घेऊन जायच्या आपण, म्हणजे त्या अगोदर एक्झामला जायच्या अगोदर. किंवा काही सूत्र राहतात मॅथ रिजनिंगचे, करंट अफेअरमधले काही नावं राहतात, पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न, कन्फ्युजन करतात ते, महिला पुरस्कार, क्रीडा पुरस्कार, हे अगोदरच जे आहे त्या वाचून जायच्या आपण. आणि सायन्समध्ये सुद्धा त्या गोष्टी, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रोग, प्रकाश, लाईट, ध्वनी, या ज्या गोष्टी असतात त्या वाचून जायच्या वेळेवर, थोड्याफार अशा चढचढ करून जायच्या. पण केव्हा, सकाळी 7 ते 8, 9च्या दरम्यान, नंतर आपण वाचायचं नाही. जेव्हा केव्हा तुमच्याजवळ पेपर आला, एक बाब लक्षात घ्या, पक्का इरादा, तुमचा अभ्यास झालेला आहे ना, काही घाबरण्याची गरज नसते. पक्का इरादा करून आपण पेपरला जायचं. तुम्ही पेपरला बसले शांतचित्त, थोडंसं तुम्हाला जर वाटत असेल तर थोडंफार मेडिटेशन पण तुम्ही करू शकता, तिथं शांत बसू शकता. तिथे वाद वगैरे घालवायचा नाही, कोणा मुलासोबत नाही घालायचा, आणि त्या येणाऱ्या टीचरवर सोबत सुद्धा बोलायचं नाही, मला फॅन खाली कोणी बसवलं, माझा बेंच असा आहे, ते तसं आहे. वाद घातला की तुमचे 5 मिनिटं गेले, किंवा तो लवकर घेईल किंवा उशिरा पेपर देईल, त्यामुळे मनस्थिती खराब होईल. एका विद्यार्थ्यामुळे पुऱ्या क्लासची सुद्धा मनस्थिती खराब होऊ शकते. तसा तुमच्या हातात पेपर आला, मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. आता तुमचे यानंतर ज्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत बोलणार आहे, ह्या गोष्टी कोणी सांगत नाही, ह्या अनुभवाच्या गोष्टी असतात, मी तुमच्यासोबत शेअर करतो. तुमचे नक्की 2 ते 3 मार्क जे आहे ते वाढणार आहेत. तुमच्या हातात जसा पेपर आला, तर तुम्ही ज्यामध्ये तुमचा अभ्यास एकदम स्ट्रॉंग आहे त्या विषयापासून सुरुवात करायची आहे, असं पकडून चालायचं. नाहीतर मग काय करतात, आता सध्या MPSCचे पेपर जे आहेत ते सायकोलॉजीवर चालतात. मुलांना कसं काय थोडक्यात मागं ठेवता येईल, कारण की सुरुवातीला 2-3 प्रश्न इझी आणि एखादा एकदम टफ टाकून देतात, पुन्हा टफ. मुलांची जी आहे ती सवय होऊन जाते लगेच, की अरे 2-3 सोपे आहे, ते टक, नंतर पुन्हा कठीण. म्हणजे तुमचा वेळ खाण्याची प्रोसेस MPSCला माहीत आहे, की मुलांना कसं बाद करायचं, MPSCमधून कसं काय काढून टाकायचं, ही एक बाब त्यामध्ये लक्षात ठेवायची. की तसं न करता तुमचा जो सेपरेट विषय आहे, तुम्हाला जो एकदम जमते, म्हणजे मला भूगोल चांगला जमतो, माझं करंट अफेअर चांगला आहे, पॉलिटी चांगला आहे, इकॉनॉमिक्स चांगला आहे, मी यापैकी कोणताही एखादा विषय घेईल. नाहीतर मी जर डायरेक्ट सायन्समध्ये घुसलो तर मग माझं काही खरं नसते.
है ना, त्यामधलं कारण की आपला वीक पॉईंट आहे तो सायन्स असेल त्यात. मग तशा गोष्टी ज्या आहे, इतिहास कुठं जमणार आहे, आपण 17 पुस्तक वाचले पण ते जमतच नाही ना, प्रश्न वेगळे येतात ना. त्याच्यामुळे काय करायचं, जो तुमचा स्ट्रॉंग आहे तिथून सुरुवात करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेवढा सोपा प्रश्न, बाब लक्षात घ्या बरं, मी सांगणार आहे गुरुमंत्र आहे तुमच्यासाठी, जेवढा सोपा प्रश्न थांबायचा, पॉज घ्यायचा. म्हणजे महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे, अच्छा असा विचारलेला आहे काय, आरामशीर. कारण की हा प्रश्न आपला चुकणारच नसतो कारण की 100% आपण बरोबर वाचायचा. हां चला ऑप्शनमध्ये जायचं, ABCD, हां सी नंबरचं उत्तर आहे काय, सी. गोल करायचं, पॉज घेऊन बरं सगळं. जेवढा इझी प्रश्न तो तुमच्या खिशातला प्रश्न असतो, त्याला 1 सेकंद जास्त गेला चलते, परंतु त्यामध्ये सिली मिस्टेक होता कामा नाही. बरेच जण म्हणतात सर सिली मिस्टेक झाला, सिली मिस्टेक नसतात, तुम्ही असतात, मूर्ख तुम्ही असतात. सोपे प्रश्न चुकवता तुम्ही. माझा चुकला त्याचा नाही चुकला, मग त्याची पोस्ट निघेल ना. मग त्याच्यामुळे सिली मिस्टेक करायच्या नाही. जेवढा सोपा प्रश्न थांबायचं. डोंगर विचारला का, अच्छा दरकेसा टेकडा विचारलेला आहे का, दरकेसा टेकडा, अच्छा गोंदियाला आहे, भंडाऱ्याला आहे, कोल्हापूरला आहे, सोलापूरला आहे, माहीत असते ना आपल्याला कुठं आहे. तर आता एवढा अभ्यास केला आपण, एका ओळीतलं उत्तर आरामशीर पाहायचं. हां चला हे उत्तर आहे, हे टिक केलं. त्या ठिकाणी जेवढा सोपा प्रश्न, 4-5 प्रश्न जे असतात सोपे आहे, म्हणजे मला येते मी वाचलेला आहे, त्यामध्ये तुमच्याकडून एक तर ते गोल होणं, वेगळाच कोणता तरी जिल्हा गोल होऊन जातो किंवा उत्तर वेगळं निघून जातात, आणि आल्यानंतर मग पेपर सुटल्यावर तुम्ही बिनफालतूशी पश्चाताप करता. त्याच्यामुळे जेवढा सोपा प्रश्न तेवढं थांबायचा, पॉज घ्यायचा, हे लक्षात ठेवा, तुमच्या उपयोगी पडणार आहे. आणि हळू एकदम, कारण की हा प्रश्न तुमचा कधीच चुकणार नसतो, तुम्ही तो मुद्दामून चुकून टाकता. मग तसं करायचं आणि एकदम करून टाकायचं. त्यानंतर जर मल्टिपल क्वेश्चन आला असेल, उत्तर दिलं सर वरतं की खालील विधाने वाचा, आणि खाली 4 उदाहरण दिली आहे, खाली एखादं, मग वरील कोणते विधाने अचूक आहे, योग्य आहे, बरोबर आहे, या बाबीला गोल करायचं. योग्य अयोग्य, चूक अचूक, याला गोल करायचं. याला गोल केल्यानंतर त्याच्या शेवटला भाग पाहायचा, आहे नाही, आहेत नाहीत वाला. योग्य अयोग्याला गोल करायचं आणि शेवटला भाग पाहायचा, आहे नाही नाहीत. योग्यला गोल करायचं, आहेला पण गोल करायचं, नंतर प्रश्नावर यायचं. इझी प्रश्न असतो, तुम्ही इकडे योग्य वाचता, तिकडे नाही राहते. तुम्ही गोल सी करायचं असते, बी करता आणि गमावून बसता, 1 वर्ष गमावून बसता. ही तुमची फार मोठी एक घोडचूक होते म्हणजे होते, प्रत्येकाच्याच होते. कारण की आता राज्यसेवेमध्ये सर्वांना अनुभव आलेले असेल, तर तो एक भाग लक्षात घ्यायचा. कोणती पहिली गोष्ट, जेवढा इझी प्रश्न थांबायचं, पॉज घ्यायचा, पॉज घेऊन तो सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, 100% तो बरोबर येईल. तुमचे 2 मिनिटं जास्त गेले चलते पुन्हा पेपरमध्ये त्याच्यात, परंतु ते तुमचे 5-6 प्रश्न जे आहे ते एकही चुकणार नाही. त्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही प्रश्न वाचता, वरीलपैकी कोणते योग्य आहे नाहीत, तिकडे दोन्ही याला गोल करायचं. दोन्ही याला, मुलं एकाच याला करतात, गोलला किंवा आहेलाच करतात. त्याच्यामुळे अरे यार, मग थोडंसं आपला मार्क फुकून जाते. तर ही एक बाब लक्षात घेणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. झाले 2 पॉईंट झाले. जेव्हा केव्हा एखादा कठीण प्रश्न आला, तुम्हाला जमते, कठीण प्रश्नही जमते, आणि कठीण प्रश्नामध्ये जर ब क ड असे ऑप्शन जर आले, तर ह्या 4 पैकी कोणतं एक बरोबर आहे ते शोधायचं. बरोबर शोधायचं, चूक शोधायचं नाही, आणि बरोबर शोधायचं. बरोबर म्हणजे कोणतं बरोबर आहे. मग तुम्हाला वाटलं की खाली वरतं दिले असेल, की त्यामध्ये दिलं असेल की लॉर्ड लिटन यांचे खालीलपैकी कोणते कार्य नाही, मग ब क ड, मग तिकडे सी मध्ये तुम्हाला आठवते, अरे याचं हे कार्य आहे, याचं हे डी नंबरचं तर कार्य आहे. मग ऑप्शनमध्ये लगेच शोधायचं, डी कुठे आहे, डी यात आहे, डी त्यात नाही, मग ते कट करायचं. ते कट, इलिमिनेशन पद्धतीचा वापर करा. आता वेळ आहे, त्याची प्रॅक्टिस पण करा. इलिमिनेशन पद्धतीनं बरेचसे प्रश्न जे आहे तुमच्याकडून इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. तुम्हाला माहीत नाही तरी पण तुम्हाला एकतर माहीत आहे, त्याचं एकतर माहीत आहे ना. आणि हे जर सपोज तुमच्या लक्षात आलंच नाही, मग ठीक आहे, जाऊ द्या बा, हे थोडंसं आपल्या लक्षात आलं नाही, तर उत्तरामध्ये पॉझिटिव्ह उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. पॉझिटिव्ह उत्तर आहे वाले, नाहीत, न, फक्त, म्हणजे ते थोडेफार निगेटिव्ह जे असेल तर ते सहसा उत्तर नसतात, कारण की त्यांनी ते उत्तर बनवले असतात. आणि जेव्हा केव्हा एखादा व्यक्ती उत्तर बनवायला जातो, तेव्हा त्यामध्ये त्याची एकदम तो शास्त्रीय कलाकार नसतोच, त्याची भाषावर काही एकदम पकड नसते. त्याच्यामुळे त्याच्या पद्धतीनं न, आहे, नाहीत, अशा पद्धतीने थोडंफार तुम्हाला ते खटकते कधी. अरे असं काय लिहिलं आहे ना, हे चुकीचं असते ते, कारण की ते लँग्वेज जमत नाही ना त्यांना.
जसं पुस्तकात आहे तसं जर त्यांनी टाकलं तर ते आपल्याला लगेच वाचताना पण एकदम पद्धतशीर वाटते, बरोबर वाटते. परंतु ती एक बाब लक्षात घ्यायची, पॉझिटिव्ह सेन्स, उत्तराचा पॉझिटिव्ह सेन्स असेल तर ते 100% बरोबर राहते. निगेटिव्ह मधले आपण कट करू शकतो. ही एक आपली तिसरी बाब. त्याचबरोबर जर तुम्हाला मधामधा म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करून राहिले, भूगोल सॉल्व्ह करून राहिले किंवा ठीक आहे हिस्ट्री सॉल्व्ह करून राहिले, हिस्ट्री सॉल्व्ह करता करता तुम्हाला एखादा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आला, आउट ऑफ बॉक्स प्रश्न आला म्हणजे त्यांनी म्हटलं असेल की 1942च्या चळवळीमध्ये खालीलपैकी रिकामी जागा म्हणजे नाव दिलं असेल की बाळासाहेब पाटील यांनी कोणत्या जिल्ह्यातून नेतृत्व केले होते. बाळासाहेब पाटील तर आपल्या घरच्या मागं आहे ना. बाळासाहेब पाटील जिल्ह्यात आहे, तालुक्यात आहे, गावात आहे, खेड्यात आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी काम केलं आहे हे कसं काय माहीत पडणार आहे 1942च्या चळवळीमध्ये. अशा वेळेस हा प्रश्न कसा राहते, वॉशआउट राहते आहे ना. जो ज्या जिल्ह्याचा आहे म्हणजे माझ्या जिल्ह्याचे जर ते बाळासाहेब पाटील असेल तर मी लगेच ठोकेल तो बाळासाहेब पाटील. परंतु हा प्रश्न तुम्हाला येत नाही ना, तर त्या प्रश्नामध्ये रिस्क घ्यायची नाही. वन लायनर प्रश्नामध्ये रिस्क घ्यायची नाही. मल्टिपल प्रश्न असेल तर रिस्क घ्यायची, कारण की आपल्याला 4पैकी 1 तरी बरोबर राहते. वन लायनर जर प्रश्न असेल तर त्यामध्ये रिस्क घ्यायची नाही, तो सोडून टाकायचा प्रश्न, कारण की 100% तो चुकतेच आपला. आणि आजूबाजूच्याला बिलकुल नाही विचारायचं असं मग आहे ना, तो मग वेगळंच काहीतरी सांगून देते. तेवढा वेळ पण नसतो आपल्याला राहते. मी तुम्हाला तेही सांगेल सगळ्या शेवटी सामदाम दंडभेदाचा कसा काय आपण उपयोग करू शकतो पेपर सॉल्व्ह करताना. तो एक भाग राहतो. कोणते म्हणजे सॉल्व्ह करायचे नाही. जर एकदमच आउट ऑफ बॉक्स असेल की तुम्ही आयुष्यात कधी तो वाचलाच नसेल आणि MPSC मुद्दामून ते तसे प्रश्न टाकतात की तुमचा स्कोअर कमी करण्याकरिता, तुमचा स्कोअर कसा कमी होईल. MPSCची थोडीफार म्हणजे सायकोलॉजी ओळखण्याचा प्रयत्न करा बरं. MPSC पेपर सेट कसा करते असंच नाही, आले भूगोलाचे आले का रे, आले का हिस्ट्रीचे, टाका प्रश्न. ते प्रश्न सेट करताना बरोबर सायकोलॉजी बघते मुलांची, मुलं काय करतील. आणि जेवढा सोपा प्रश्न राहील त्याचं एकदम नंबरचं उत्तर, बरेच जण म्हणते नंबरचं उत्तर आहे, सोयीशानं बघायचं एकडे. सोपा प्रश्न आहे, उत्तरही इझी देणार नाही, सोयीशानं बघायचं उत्तरांकडे आहे ना. म्हणून तर म्हटलं मी पॉज घ्या, वेळ घ्या, नाहीतर मग सोपा प्रश्न आहे लगेच आपण मारून देतो आहे ना. मागं एक प्रश्न आला होता ना तो, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम पठाराची लांबी सांगा. सर्व महाराष्ट्राने पूर्व पश्चिम 800 लांबी 820 लांबी ते करून आणली होती मुलांनी आहे ना. काय गेला नाही, मग गेली ना, पोस्टच जाते ना. 1 मार्क एवढा इझी जर तुमचा चुकला तर पोस्ट जातेच. ती एक बाब लक्षात घ्या. आणि पेपर सॉल्व्ह करत असताना थोडंफार प्रेझेंटमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. प्रेझेंटमध्ये राहणं म्हणजे काय, त्या 1 तासासाठी किंवा अभ्यास करत असताना नेहमी प्रेझेंटमध्ये राहणं. म्हणजे आपण अभ्यास करतो, थोडंसं अर्ध वगैरे वाचतो, असं वाचलं आपलं मन डायरेक्ट कुठेतरी भटकलं, तो लागला, त्याचे फोटो असा आहे, त्यानं फोटो टाकले, तो फेसबुकवर त्याने पोस्ट टाकली, ते जाऊ दे, मग त्याचं काय, अरे माझं पैसेच नाही, रूमवाला, मेसवाला आहे ना, अशा आपल्या मनामध्ये विचार सुरू होतात. आपण अर्ध पेज वाचलं की असे विचार सुरू होतात. तर त्यापासून बाहेर निघणं शिका, प्रेझेंटमध्ये राहणं शिकायला पाहिजे आपण. जवळपास असं जर तुमच्या मनात आलं की नाही थोडंफार की अरे यार आपण भटकलो, थोडंफार लांब श्वास घ्यायचा, पेपरमध्ये सुद्धा लांब श्वास घ्यायचा, असं थोड्याशा गोष्टी इकडे तिकडे बघायचं. तुम्ही अभ्यास करताना आता सुद्धा बघू शकता. थोडं काय करायचं, लांब श्वास घ्यायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं रूमचं थोडंसं असं, आणि थोडं असंच आठवायचं, इकडे लाईट होता, इकडे पंखा आहे, इकडे लाल कलरची बॉटल आहे, मागे चेअर आहे, समोर बुक आहे, मोबाईल इथे आहे. म्हणजे अशा गोष्टी ज्या आहे तुमच्या माइंडला जे आहे ना उत्तेजना देते थोडंफार, म्हणजे तुम्ही प्रेझेंटमध्ये येता पुन्हा. तर प्रेझेंटमध्ये राहण्याकरिता काय करायचं, श्वास घ्यायचा थोडाफार आणि इकडे तिकडे बघायचं असं, आणि ज्या गोष्टी बघितल्या त्या आठवण्याचा प्रयत्न करायचा. किती 10 सेकंद जातात, परंतु तुम्ही प्रेझेंटमध्ये येतात. आणि हे टेक्निक आहे, मी अभ्यास करताना यूज केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येईल. आणि अभ्यास करताना सवय बिलकुल लावू नका बरं, मनातून अभ्यास करा, नाहीतर मग कंटिन्यू अभ्यास होणं महत्त्वाचं. आजूबाजूचा आपण बघून आलो, एवढा सारा अभ्यास करून राहिला, मग आपणही केला पाहिजे असं काही नसते. तो 10 तास कर, आपण 2 तासामध्ये सुद्धा करू शकतो. तुमच्या नोट्सला तुम्ही महत्त्व द्या. आणि जर तुमच्या नोट्समध्ये एखादा पॉईंट आहे आणि त्याच्यावर जर प्रश्न विचारला आणि तो जर तुमचा चुकला तर तुम्ही 1 कपभर पाणी घ्या, त्यात उडी टाका. तुमच्या नोट्समधून तुम्ही त्याच्यावर वर्क केलं, तुम्ही मेहनत केली, तो जर प्रश्न तिथे चुकवला तर मग आपली लायकी आपल्याला कळली पाहिजे. जर तुमचे प्रश्न चुकत तुमच्या नोट्समधून येऊन किंवा तुम्ही वाचून, म्हणजे याचा अर्थ काय, तुमची रिव्हिजन कमी आहे म्हणजे अभ्यास कमी आहे.
हां, एवढी मेहनत घेऊन राहिले, सकाळी उठून राहिले, मायबाप तुमची मेहनत घेऊन राहिले, तुम्ही मेहनत घेऊन राहिले, घरदार, मित्र, परिवार सगळं तुमच्या मागं धावून राहिलं, तुम्हाला सपोर्ट करून राहिलं, आणि तुम्ही जर तुमच्या नोट्समधून वाचण्यातला प्रश्न चुकवला तर मग किती मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. अशा वेळेस रड आला पाहिजे, बरं दुःख झालं पाहिजे. यार आपल्याला हा प्रश्न येत होता आणि हा आपला चुकला. हसत मजाकमध्ये घेऊ नका. ज्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहे, ज्याची तुम्ही रिव्हिजन केलेली आहे, ज्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहे, तो जर चुकला तुमचा तो वाईट वाटू द्या, स्वतःचं हसू म्हणजे एकदम स्वतःला एकदम खंत वाटू द्या की यार आपण कुठेतरी कमी पडलो, असं होऊ देऊ नका. तुमच्या नोट्समधल्या प्रश्न तुम्हाला जर आले तर ते आलेच पाहिजे. तुमच्या मायक्रो नोट्स वगैरे राहतात ना, त्यामधून मी हे तुमच्यासाठी बोलत आहे. ही एक बाब आहे. त्याचबरोबर अटेम्प्ट कसा असला पाहिजे ती पण एक गोष्ट राहते. बरेच मुलं राहते ते अटेम्प्ट जो राहतो तो पेपरवर डिसाईड राहतो. आपल्याला निगेटिव्ह सिस्टीम किती आहे, 1/4 आहे. 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. म्हणजे 4 जर चुकले तर आपले एकाच्या मार्क जातो. तर नॉर्मल आहे, एवढं काही घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही रिस्क घेऊ शकता. अटेम्प्ट जो आहे तुमचा आता सध्याच्या घडीला मुलांचे आता पहा राज्यसेवेची मुलं आहेत आणि एवढे कोरोनामध्ये एवढ्या साऱ्या मुलांचा अभ्यास झालेला आहे, त्यामुळे कटअप थोडासा हाय जाऊ शकते 45 पर्यंत. PSIचा 45 पर्यंत म्हणजे 40 ते 45, 42, 43च्या दरम्यान राहतोच तो नेहमी. आणि 45च्या वर कधी जाणार नाही, PSIचा कधीच जाणार नाही. तुम्हाला 100 पैकी 40 ते 45च्या दरम्यान तुम्हाला मार्क कमवायचे. मुलींना तर त्यापेक्षाही कमी, काही प्रॉब्लेम नाही. कॅटेगरी असेल तर आपल्यावर 30-36 पासून सुरू होऊन जाते. STA साठी 50, SO साठी 52-53 पर्यंत आपल्याला अशी मेहनत करणं फार गरजेचं आहे. तर अटेम्प्ट जो आहे तो मॅक्झिमम 85, 90, 95 पर्यंत असला पाहिजे. आउट ऑफ नाही केला तरी चालेल तुम्हाला, कारण की मॅथ रिजनिंगचं सुटते, करंट सुटते, सायन्सचं बरंचसं सुटू शकते आपलं. तर 85, 90, 95 असा तुमचा अटेम्प्ट असणं फार गरजेचं आहे. कारण की एकदम जर तुम्ही 60-70 अटेम्प्ट करतो म्हटलं तर चुकतात, कारण की MPSC 2-4 रद्द करून टाकते. ती पण एक बाब राहते. तर त्याही गोष्टी आपल्याला म्हणजे MPSC मुद्दामही करतात. बरं असं बरेचदा असं आहे की MPSCने मुद्दा म्हणून सुद्धा ते मार्क जे आहे ते हॅशमध्ये रद्द केलेले आहे. तो पण एक भाग लक्षात घेतला पाहिजे. तर अटेम्प्ट साधारणतः तेवढा ठेवला पाहिजे. तुम्ही सोप्यातून कठीणाकडे जाण्याचा प्रयत्न करा. मॅथ रिजनिंग जे आहे, जर तुमची कमांड असेल तर मॅथ रिजनिंग पहिले घ्या, परंतु कमांड नसेल तर मॅथ रिजनिंग जर अगोदर घेतलं तुमचे नाहीतर मग 20-25 जे आहे ते 15-20 मार्क नाही मिनिट जे आहे ते वाया जातात. तर सोप्याकडून कठीणाकडे पेपराकडे जाण्याचा दृष्टिकोन बघा. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, कोणत्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहे. जेवढा इझी प्रश्न असेल थांबायचं, पॉज घ्यायचा, काय विचारलं पद्धतशीर वाचायचा, नंतर उत्तर शोधायचं आणि टिक करायचं. लगेच टिक करायचं बरं, नाहीतर मग पहिले उत्तर इथं 1, 2, 3 अशी लिहून ठेवा, नंतर ॲन्सर कीवर जा, असं करायचं नाही. ते एका तासामध्ये शक्य होत नाही ते. त्यानंतर दुसरा पॉईंट कसा काय आहे, योग्य अयोग्य, चूक अचूक याला गोल करायचा. त्याचबरोबर इकडे आहे नाही त्याला सुद्धा गोल करायचा. नंतर प्रश्नाकडे यायचं. नंतर तिसरा पॉईंट कोणता होता, इलिमिनेशन पद्धतीने तुम्हाला तो सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे ना. भरपूर सारा राहते, 4-4 ओळीचे प्रश्न हे राहतात, ऑप्शन राहतात. तर त्या ठिकाणी फक्त एक इलिमिनेशन न बघायचं की एक तुम्हाला कोणतं बरोबर वाटते, ते जे बरोबर वाटते ते उत्तरामध्ये शोधायचं. मग तिकून तुम्ही ते इलिमिनेशन पद्धतीनं, कारण की टोला मारताना सुद्धा 4 मधून नाही मारायचा, 2 मधूनच मारता ना. मग की ड याद नाही म्हणजे ह्या 2 पैकी उत्तर असलं पाहिजे. आणि आणखी एक बाब, नेहमी पॉझिटिव्ह सेन्स असलेलं उत्तर जे असते ते उत्तर राहते. बरेचदा जेव्हा केव्हा ते मनानं ऑप्शन बनवते तेव्हा तुमच्या लक्षात पण येते की अरे यानं काहीतरी बनवताना गडबड केलेली आहे, म्हणजे ते रॉंग राहते. आणि अटेम्प्ट पण सांगितलं तुम्हाला 85, 90, 95 पर्यंत. जशी आपली अभ्यासाची लेवल आहे, जसं आपल्याला म्हणजे PSI द्यायची आहे, STI द्यायची आहे, SO द्यायची आहे, त्याच्यानुसार आणि ज्याची ॲक्युरसी चांगली आहे आणि त्या स्वतःच्या आहे ना समजू शकता. जर तुमची ॲक्युरसी चांगली असेल, म्हणजे तुम्ही जर 70 सॉल्व केले आणि त्यातले 5च चुकले तर तुमचं फार चांगलं राहते. परंतु ॲक्युरसी चांगली नसेल, टोले मारायची सवय असेल तुम्हाला, तर तुम्ही थोडेफार जाऊ शकता. ही एक बाब तुम्ही लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे. आणि कृपया करून आवर्जून हा जो तुम्हाला सांगतो मी, 18, 19, 20चे कंबाईनचे आता झालेले पेपर काढा. राज्यसेवेचा आता झालेला पेपर एक जो GSचा पेपर आहे तो काढा. त्याचा एकदम बारकाईने अभ्यास करा, त्याचा रस जो आहे तो तुम्ही प्या. कारण की त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला, मी म्हटलं आहे MPSC तुमचा गुरु आहे, तो सांगतो तुम्हाला. हे गुरुमंत्र आहे तुमच्याकडे दिलेले. हे घ्या, प्रश्नपत्रिका घ्या, आम्ही असे प्रश्न टाकतो आणि तुम्ही म्हणजे आम्हाला तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे, तुम्ही अभ्यास असा करायला पाहिजे. रिपीट पण होतात बरं, प्रश्न रिपीट पण होतात, मेनचे प्रश्न असो, प्रीचे असो. आता असलेलं
जे राज्यसेवेचा जो पेपर आहे त्यामधलं करंट बघा तुम्ही, कोणत्या लेवलचा करंट आहे, होतात रिपीट, प्रत्येक गोष्ट रिपीट होते. आणि आपल्या कंबाईनमध्ये जो भाग विचारला जातो म्हणजे पहिले, प्रथम, सर्वप्रथम, पहिला व्यक्ती, पहिली चळवळ, म्हणजे असे करंटमधले जे प्रश्न असतात ते आपल्याला जास्त करून विचारले जातात. एखादे किंवा योजना असेल, केंद्र सरकार राज्य सरकारची योजना असेल, कोणाचे बुक्स असेल, क्रीडा असेल, क्रीडामध्ये जर महिला असेल तर 100% ते विचारले जाते. आपण या अगोदर बरेचसे व्हिडिओ टाकले पण आहे प्रत्येक सब्जेक्ट वाईजचे महत्त्वाचं काय आहे. आणि सध्या तुम्हाला नवीन काही वाचायचं नाही आहे, तुमच्याकडे असलेल्या नोट्सच तुम्हाला वाचायचे आहे आणि त्यावर रिव्हिजन करायची आहे. आणि आवर्जून एक गोष्ट करा की मी सुद्धा टार्गेट कंबाईनच्या ज्या टेस्ट सिरीज दिलेल्या आहे मुलांना, बऱ्याच जणांनी परचेस पण केलेल्या आहे, लावल्या पण आहे, त्यामध्ये टेस्ट सिरीजच फार महत्त्वाचा होता. मी तुम्हाला ते पॉईंट्स ऑफ पॉईंट दिलेले आहे कारण की तुमचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे त्या पॉईंट वाईज, म्हणून ते पॉईंट आहे. नाहीतर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर ते पॉईंटर म्हणत होते की बा ते अनुक्रमिक आहे, परंतु ते तुमचा अभ्यास झाला पाहिजे. आणि त्या अनुक्रमिकामधूनही निवडक पॉईंट मी काढलेले होते, त्यातून नाही काढले, ते आपल्या आतापर्यंत पेपरच्या ॲनालिसिसमधून काढलेले आहे. ते पॉईंट जर तुम्ही केले, मग दिलं आहे तुमच्या हातात, तेच तुम्हाला पाहिजे असते. म्हणजे तुम्हाला कोणतरी ती गोष्ट तुमच्या हातात देईल तेव्हा तुम्ही करा, ही एक गोष्ट महत्त्वाची राहते. तर त्यानुसार तुम्हा सर्वांना येणाऱ्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. चांगला पेपर सॉल्व करा आणि कळवा, तसं कमेंट्समध्ये सांगा की काही तुमच्या अडचणी असेल तर. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया. जय हिंद.